देशावर झालो, बरवे देशावर झालो, काय बोले बोलावे, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दरुशनी, भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दरुशनी, तुका मने श्रम केला, अवघा आला फळाशी, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दरुशनी, पांडुरंगा करो भजन सम्राट या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक भजन सम्राट पांडुरंग महाराज गोळेगावकर यांचा या ठिकाणी सर्व तरुण मंडळीच्या वतीने सत्कार होत आहे आणि सर्वच भजनी मंडळीचा आमचे कृष्णा भाऊ सोळंकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष यांच्या वतीने सर्वच भजनी मंडळीचा सत्कार होत आहे। थोडं 2 मिनिटं आपण सत्कार होऊ देऊ। वा छत्रपती शिवाजी महाराज की जय।
बर्वे देशावर झालो काय बोली बोलावी लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुषणे प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि स्वतःला आलेली आत्मानुभूती सांगणारा हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल स्वतःला आलेली अनुभूती सांगतात. स्वतःला आलेला अनुभव आज समाजापुढे प्रकट करताय. काय अनुभव आला महाराज? महाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं, बदल झाला. काय बदल झाला? बर्वे देशा उर झालो. देशाच्या व्यतिरिक्त आमचं जीवन झालेलं आहे. देशातले लोक जसं व्यवहार जगतात त्याच्या व्यतिरिक्त आमचं जीवन झालेले, त्यांच्यापेक्षा आम्ही ऊर झालो, म्हणजे वरचढ अवस्था आमच्या जीवनात प्राप्त झाली. ठीक आहे म्हणले महाराज, कशी अवस्था प्राप्त झाली? म्हणले त्या अवस्थेबद्दल काहीच बोलता येत नाही, म्हणून काय बोले बोलावे. आपण व्यवहारात जसं म्हणतो काय बोलावं बाबा, आता एवढा सत्कार केलाय भजनी मंडळीचा, गावकरी मंडळीच्या बाबतीत काय बोलावं? विठ्ठल विठ्ठल काय बोले बोलावे. एवढं परिवर्तन आमच्या जीवनात झालं की त्या परिवर्तनाविषयी काय बोलावं बोलता येत नाही. काय बोले बोलावे. मग महाराज नेमकं झालं तरी काय? म्हणजे काय नाही, आमच्या जीवनात लाभ प्राप्त झाला. नुसता लाभच नाही, लाभे लाभ दुनावला. आमच्या दुप्पट आम्हाला लाभ मिळाला. दुनावला म्हणजे बेदुने 4, दुने म्हणण्याची पद्धत. दुप्पट आमच्या जीवनात दुप्पट लाभ आमच्या जीवनात प्राप्त झालेला आहे. लाभे लाभ दुनावला. नेमका कोणता लाभ दुनावला? म्हणले आम्हाला पोटामध्ये, आमच्या पोटात संत समागमाची आवड होती. आम्हाला दुसरं काहीच या जीवनात या संसारात आवडत नाही. आवडतो तो फक्त संत समागम. आणि योगायोगानं आमच्या पोटात संत समागमाची आवड आणि आम्हाला भाग्यानं संताची भेट झाली. भाग्य झाली संत भेटी आणि आवड ही पोटी होती. ती आमच्या पोटात आवड होती आणि भाग्यानं भेटही झाली. म्हणून आम्ही एकंदरीत परमार्थ करत करत जो श्रम केला संत भेटीसाठी, आणि संत भेटल्यामुळे आम्ही केलेला तो श्रम संपूर्ण फळाला आलेला आहे. तुका म्हणी श्रम केला अवघाला फळाशी. श्रम केल्यानंतर थोडा फळाला येतो, परंतु परमार्थामधला श्रम हा पूर्ण फळाला येतो. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ अर्थ मी आपल्या समोर मांडलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी काहीसा परिहार, आणि तो परिहार म्हणजे सालाबाद प्रमाणे चालत असलेला ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी परभणीकर गुरुजींचं पुण्यस्मरण, पुण्यतिथी मोठ्या श्रद्धेनं आपण सर्व ग्रामस्थ मंडळी करताय, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद या ग्रामस्थ मंडळीला, आणि विशेषतः तरुण मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी, तरुण मंडळी यांनी केलेलं आहे.
आज या ठिकाणी आमचे कीर्तनाचे यजमान कृष्णाजी भाऊ आपल्या सर्वांना परिचित, एवढं म्हणण्यापेक्षा जालना जिल्ह्याला परिचय त्यांचा, राजकारणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला परिचय, आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते तालुका अध्यक्ष आणि त्यांनी यजमानत्व आणि संपूर्ण टाळकरी मंडळीचा सत्कार ठेवलेला आहे। या कीर्तनासाठी आमंत्रण आमचे अर्जुन महाराज, हनुमान महाराज, सर्व तरुण मंडळी गावातील सर्वांनी मला फोन केला आणि या शिवेचं आमंत्रण दिलेलं आहे। बहुता दिवसा फेरा आलो या नगरा, विठ्ठल विठ्ठल। तरुण मंडळीचं, गावकरी मंडळीचे कौतुक करावं तेवढं थोडं आहे। महाराष्ट्रभर फिरत असताना लांबचे लोक त्या ठिकाणी सत्कार वगैरे करतात बरं का, लांबचे लोक किंमत देतात, जिथं पिकतं तिथं विकत नाही असं म्हणतात। पण आमच्या जीवनातला हा अनुभव असा आहे की गुरुजींच्या या सोहळ्यामध्ये अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक सत्कार झाले असतील, त्याला महत्त्व नाही, पण आपला माणूस ज्यावेळेस आपल्या माणसाचा आपला म्हणून सत्कार करतो, तो सत्कार घेताना त्या ठिकाणी आनंदाचे अश्रू माणसाच्या डोळ्यात येतात बरं का, आनंदाचे अश्रू। महाराष्ट्रातले लोक तर करतीलच हो, यात नवल नाही, पण आपल्या परिसरानं आपल्या माणसाची किंमत करावं, याच्यापेक्षा कोणतं जीवनात भाग्य सांगावर तुम्ही। आपल्या परिसरात किंमत पाहिजे, आणि या सर्व तरुण मंडळीने मोठ्या अंतकरणाने आम्ही सर्व वजनी मंडळीची किंमत केली, आमचा त्या ठिकाणी एवढा सुंदर सत्कार केला। आता वास्तविक पाहता सत्काराचे आम्ही भुकेले नाही, आम्हाला सत्काराची काही मान सन्मानाची अपेक्षा सुद्धा नसते, आणि त्यातले त्यात आम्ही जयराम बाबा शिष्य आहेत, आम्हाला तर ते काहीच वाटत नाही। निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा, खरोखर या तरुण मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद। आणि भजनी मंडळीची उपस्थिती या ठिकाणी घनदाट भरलेली, आणि सहज बैठकीमध्ये म्हणले आज भरपूर भजनी आलेत बाबा, आज लाभच झाला म्हणले, मस्त। लगेच मला लक्षात आलं, लाभे लाभ दुनावला, नुसता लाभच नाही तर दूर वाढत वाढत गेला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। भजनी मंडळ विशेषतः गुरुवर्य महाराज या ठिकाणी आहेत, बापू आहेत। आज परीक्षा आहे कीर्तनाची, जुनं आमचं खोड सर्जेराव महाराज, जुने माणसं, भजनी आहेत, दम निघत नाही असे, आणि त्यांनी भजन केलेले असे आयुष्य पूर्ण खर्च केलं, म्हणून बापू सर्जेराव महाराज आहेत। आदरणीय आपले गाथामूर्तीच म्हणलं तरी हरकत नाही आता तुम्हाला, ऐक नाही, आमचे छत्रज बापू पूर्ण जवळजवळ पाठच असल्यासारखं आहे, आणि म्हणून बापू या ठिकाणी आहेत। आदरणीय नाना आहेत, हरिभक्तीपरायण आदरणीय बंडू महाराज खरात, सर्व महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे। गावकरी मंडळी आदरणीय भजन सम्राट स्वर्गीय बंडूबा गोळेगावकर, आणि महाराजांचं कुठंही नाव आणि कोण्याही वडी वस्तीवर जातो मी, लोक म्हणतात बंडूबा आमचे तर आलेलीच आहेत, ठीक आहे, एकही गाव असं नाही की तिथं ते गेले नाहीत, आणि त्यांच्या तंतोतंत म्हणजे तंतोतंत म्हणण्यापेक्षा एक काकण शिल्लक म्हणलं तरी हरकत नाही, बापसे बेटा सवाई आहे की नाही। आणि आमचे असे गुरुजी पांडुरंग महाराज गोळेगावकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही तरुण मंडळीने आदर सत्कार केला, आणि एवढं आदर सत्कार ज्यावेळेस होतो ना त्यावेळेस कळतं की किती प्रेम असलं पाहिजे, विठ्ठल विठ्ठल। भजनी मंडळ शिवाजी महाराज, संजू महाराज, आमचे पांडुरंग महाराज चौधरी, आदरणीय आमचे भागवतकार, कीर्तनकार, गायनाचार्य गणेश महाराज सुरूम, आमचे तुळशीराम महाराज, आता सर्वांची परिचय, आमचे जिजा आदरणीय बंडू महाराज, परमेश्वर महाराज, भागवत महाराज, मांटे मामा, गावात विनेकरी, सर्वच सुंदर अशी आमच्या बाबा नानाची साऊंड सिस्टम बरं का, नंबर 1, जसं पाहिजे ज्याला जे जया पाहिजे ते आहे रे। आणि चंद्रसूर्यासारखे दोन्ही मृदंगवादक आदरणीय आमचे राजू महाराज, आणि आदरणीय आमचे कृष्णा महाराज, सुभाष महाराज पांचाळ यांची चिरंजीव बरं का, बापानं सेवा केली गावची, आणि आता मुलगा सुद्धा आला शिवीला, आणि म्हणून असे कृष्णा महाराज दोन्ही कृष्णा महाराज, आणि सर्व तुम्ही ऐकणारी श्रोतू मंडळी, आता जशी जमेल तशी मी सेवा करण्याचा प्रयत्न करतो। आणि खोकला लागला, बोलता येत नाही, पण एक गुरुजींची कृपा म्हणायला हरकत नाही बरं का, हे मला वाटत होतं बोलताच येतं की नाही, पण इथं कीर्तन होईपर्यंत काही होत नाही, विठ्ठल गुरुजींची सेवा आहे। अभंग घेण्याचं कारण भजनी मंडळीचा लाभ झालेला आहे, आणि दुसरी गोष्ट संतपर अभंग असावा, संताची सेवा आहे, म्हणून भाग्य झाली संत भेटी, संताची भेट होण्यासाठी भाग्य लागतं। व्यवहार करत असताना प्रत्येकाला परिवर्तन
ही काळाची काय गरज आहे आणि परिवर्तन हा प्रकृतीचा नियम आहे. आपण व्यवहारात म्हणतो की नाही, परिवर्तन हा प्रकृतीचा नियम आहे. आणि हे नाही कळालं तर प्रत्येक 5 वर्षाला आपल्याला दोन्ही कानावर ऐकू होतो, बदल हवा आहे, चेहरा जुनाच आहे पण नवा आहे असं म्हणतात ते की नाही. कारण तो कुठे ना कुठं असतोच की नाही, म्हणून तो जुनाच चेहरा असतो. पण बदल हवा आहे, कारण बदल हा प्रकृतीचा नियम आहे. प्रत्येकाला बदलावंच वाटतं, एका जागेवर कोणाला राहू वाटत नाही. आता नियमानुसार जरी आपण ठरवलं मला एका जागेवर राहायचं तर या काला येतच नाही महा, कारण या संसाराचं नियम आहे. संसारात ती संसारा सरकत सरकत जाणं, याचं नाव संसार. विठ्ठल संसारात बदल होतो, स्वभावता बदल हा झालेला स्वभावता बदल. परंतु संसारामध्ये झालेला जो बदल आहे त्या बदलाला फार महत्त्व नाही. त्याचं कारण आहे हे संसारही करत असताना आपण श्रमच करतो आणि परमार्थ सुद्धा श्रमच करतो, पण संसारातल्या श्रमाला फळ नाही. ज्ञानोबा सांगतं, या फळ ना चुंबिता फूल ना तुरंबिता. काय ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी सांगते, या संसाराला फळही नाही आणि याला फुलंही नाही. किती संसार करा तुम्ही, थाटामाटात करा, पण काही फळ मिळतं का सर ते शेवटी विचारा बरं. कीर्तन झाल्याच्या नंतर, आपला सप्ताह झाल्याच्या नंतर, काला झाल्याच्या नंतर गावातील सर्व 80 वर्षाचे म्हातारे जमा करा एके जागेवर आणि मंडपात त्यांची मीटिंग भरवा आणि त्या म्हाताऱ्याला विचारा, बाबा नाना जिजा आप्पा 80 वर्षापासून तुम्ही जो संसार केला, ह्या संसारात तुम्हाला आनंद वाटला का, थोडीफार मजा वाटली का? बाबा काही मजा नाही, त्याच्यात काय पडलं नाही. सर्व सुखाची शेवटची बरं का. आता काही पुढं करण्याची ताकद राहिली नाही आणि आता करण्याचं जरी ठरलं तर इंद्रिय साथ देत नाही. अशा वयात ज्यावेळेस माणूस जातो त्यावेळेस चे उद्गार येते, सर्व सुखाची आशा जन्म गेला, आता गेला, आता परत तो चान्स नाही. म्हातारपण असे मी नेहमी सांगत असतो, आमच्या बाबांना सांगावं की तरुणपणामध्ये परमार्थ करायचा तर तारुण्याच्या मध्ये बालपणी परमार्थ करावं. बालपण गेले नेनता. एकदा एका मुलाला एक मुलगी पसंत पडली, सुंदर मुलगी होती आणि ती मुलगी पाहिल्याबरोबर त्याला असं वाटलं की ही एवढी सुंदर मुलगी जर मला पत्नी मिळाली तर बरं होईल. पण मुलगा थोडा संस्कारी होता. त्यानं विचार केला मुलीला काही म्हणण्यापेक्षा आपण हिच्या बापाकडे जाऊ. डायरेक्ट गेला बापाकडे, दादा तुमची मुलगी मला पसंत आहे आणि काही करता मला तिच्यासोबत लग्न करायचं आणि तिचा हात मला देऊन टाका. तोही शेतकरी चांगला होता, मालदार होता. त्यानं विचार केला जर हा मुलगा संस्कारी नसता तर मला विचारायला आला नसता. मोठेपणा मला विचारायला आला ना, यातच मोठेपणा आहे. त्याला आनंद वाटला. म्हणले मला तुझे संस्कार आवडले बरं का. जर तू एवढा सुंदर संस्कारी नसता तर माझ्या पोरीला माघारीच घेऊन गेला असता, पण तू मला विचारायला आलं म्हणून मला आवडलंय. पण मी तुला मुलगी द्यायला तयार आहे, पण माझ्या काही अटी आहेत. म्हणले काय? म्हणले माझ्याकडे बैल आहेत म्हणले 3 प्रकारचे आणि ते बैल मी सोडणार. बैल सोडल्याबरोबर म्हणले काय करायचं? काय नाही म्हणले त्या बैलाची शेपूट धरायची, नुसती शेपूट धरली की माझी मुलगी तुझी. दुसरी अट म्हणजे दुसरी काय नाही, पहिल्या बैलाची शेपूट नाही जमली की दुसरा बैल सोडणार, त्याची शेपूट धरायची, माझी मुलगी तुझी. ठीक आहे. तिसरी अट तीच, दोन्ही बैलाची शेपूट नाही जमली किमान तिसऱ्या बैलाची तरी शेपूट धरायची, माझी मुलगी तुझी. आता तो म्हणला मी शेतकऱ्याचा आहे, मला वाटलं काय हुंडा मागतो की काय आहे की नाही. बैलाची शेपूट
आम्ही दररोजच बैलाच्या सोबत खेळणारे माणसं, आमच्यासाठी काय अवघड. दादा तुम्ही पहिलाच बैल सोडा, लग्नाची तयारी करा. आत्ता जातून शेपूट धरतो. तो म्हणला शेपूटच धरायची फक्त. म्हणले हो. मग पटांगण तो उभा राहिलेला आहे आणि मुलीच्या बापानं पहिला सोडू का बैल, हो सोडा. पहिला बैल सोडला आणि पहिला बैल सोडल्याबरोबर त्या बैलाला पाहिलं की पोराच्या अंगाला काटाच आला. बैल तसा होता महाराज, फुस फुस नुसता फुसकारात टाकला. त्या पोराच्या लक्षात आलं ह्या बैलाची शेपूट धरणं म्हणजे मरणाचं रिझर्वेशन काढणं आहे. याची शेपूट धरणं शिंगावर उचलील ना. बापरे म्हणला याची शेपूट धरणंच नको. आणि मग हात जोडू लागला. देवाची कृपा चांगली, पोरीच्या बापाला बुद्धी झाली की निदान त्यानं 2 बैल आणखीन ठेवले पुढं, नाही तर आपलं काही लग्न होत नव्हतं. म्हणला आधीच पोरी भेटायना. बरं झालं म्हणला 2-3 बैल आहेत, जाऊ दे म्हणला. पहिला बैल आपल्याला त्याची शेपूट नाही धरता आली, दुसऱ्याची बघू, प्रयत्न करू. याचेच प्रयत्न केलं तर मरू आपण, वाचलो तर आणखीन मजा येईल. मग त्यानं दुसऱ्या बैला, पहिला बैल आला, दो करत निघत गेला. दुसऱ्या बैलाची वाट पाहू लागला. दादा आता दुसरा सोडा म्हणले, पहिल्याचं नाही जमलं, दुसरा सोडू का, हो त्याला सोडू. पटांगणात सोडल्याबरोबर आता पहिला तरी बरा होता महाराज, दुसरा सोडला ते तर आल्याबरोबर माती चुकरा लागला. हा शेपूट टाकली पाठीवर. म्हणला अरे बा पहिलाच बरा होता म्हणला. हे तर त्याचा माऊस भाऊ निघला. ठीक आहे, अवघड झालं म्हणला. जाऊ द्या म्हणला, निदान आणखीन अपेक्षा आहे, आशा आहे. तिसरा बैल तरी त्याची शेपूट धरू. दुसराही बैल आला धो करत त्याच्या समोर देखत निघून गेला, नाही शेपूट धरता आली. आता तिसऱ्या बैलाची वाट पाहू लागला. दादा तिसरा सोडा, नाही जमलं, बघ बर का शेवटचा तुला चान्स आहे. आता याच्यानंतर बैल नाहीत. तर मला चिंता करू नका, आता जीव सोडीन पण याची शेपूट सोडायचो नाही. ठीक आहे म्हणले, सोडू का बैल, हो सोडा. आणि तिसरा बैल सोडला. आणि बैल तिसरा सोडल्याबरोबर ह्याला इतका आनंद झाला नाही या आनंदाशी जोडा. कशामुळे आनंद झाला, तिसरा बैल जो होता महाराज त्याची सगळे कातड असं हाडाला चिटकलेलं, गळून गेलेलं, जणू एखाद्या गोशाळेतून आला. बैल असा खराब झालेला, डोळ्यात पाणी, गोचिड, आणि असं त्याला चालता येणार, असं गळून गेलेलं. हे म्हणला देवाचे उपकार चांगले, बरी आपल्याला बुद्धी आली. पहिल्याची शेपूट नाही धरली, दुसऱ्याची नाही धरली, देवानंच बरं केलं. देव करतो तर चांगल्यासाठीच करतो. दादा करा तयारी, लावा बँड बाजा, आणा हर, देवबापाला बोलवा, मंडप द्या, बस्ता बांधा, लग्नाची तयारी करा. आता जातून शेपूट नाही आखा बैल धरतो. बाप म्हणला आखा बैल नाही, फक्त शेपूट धरायची बोली आपली. हो ठीक आहे म्हणलं, शेपूट धरतो. आणि आनंद करीत करीत हा बाह्यावरी केलं, शेपूट धरायला पुढे गेला. बैल जवळ आला, पाहत होतं काय, बैलाला शेपूटच नाही ते लांड होतं बिगर शेपूट. विनोद संपला माझा. पहिला बैल म्हणजे बालपण गेले नेनता. दुसरा बैल माती उकरीतो, तरुणपणी विषय व्यथा. आणि शेवटचा बैल म्हणजे म्हातार बैल, लांड काहीच हातात नाही. विठ्ठल सांगा बरं, यानं श्रम केला नाही का? म्हातारा होस तर श्रम केला की नाही? अहो किती राखण केली यानं जबरदस्त महाराज. हो जर एक इट का एक दगड जाऊ द्यायला नाही घरातलं, बिगर घरा कुलूप लावतो कुठेही जातो मी. म्हातारा दारात असलं की भीतीच नाही. श्रम का कमी केला? आमच्या बाबांना तर नेहमी सांगावं, संसार म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा, क्रिकेट माहिती आहे का तुम्हाला? बॅट अँड बॉल. हां बॅट अँड बॉल. आमच्या बाबांना सांगावं तसं संसार म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. यातली बॅट म्हणजे बायको आणि बॉल म्हणजे नवरा. ती बसल्या बसल्या शॉट मारती. बसल्या बसल्या घरून शॉट, साखर आणावं लागते. गेले साखर आणायला, कधी कधी काड्याची डबी नसली, जवळच्या जवळ जायचं असतं, ती प्लेट करते बसल्या बसल्या. डबी आणा बरं, प्लेट मारला तिनं समजायचं. आणि पोरीचं लग्न आलं, बस्ता बांधावं लागतं, जालना समजायचं, शिक्षा हाणला येईल. ठीक आहे, बसल्या बसल्या शॉट मारतीन, हे पळतं. बरं प्रवास करत असताना, खरं सांगा तुम्ही, प्रवास करत असताना नवरा बायको जर बाहेर गेले तर पिशवी कोण उचलीत? कोण उचलीत? तुम्ही म्हणता ना आता पिशव्यात कोण न्यायलंय, नवरा उचलितो की नाही पिशवी. आणि ह्या बाई साहेब आल्हाद निसत्या. बरं एसटी स्टँडवर गेल्यावर जागा कोण धरीत? थैली असून
इकून पळण तिकून पळण, खिडकीतून उपसन, मागून तरी येईन, कुठून तरी रुमाल तरी टाकीन, काय त्याची मरमर महाराज. रुमाल टाकून जागा धरली तर एक सीटा पुरती. मदत गेलं हे बघतं तर काय एक सीट ॲडजस्ट करतो बा. बस बसा. मालकीन बाईला जागा कोण धरली, बसलो कोण, मालकीन बाई. पुढं गेल्यावर मग ती म्हणते अहो पाणी प्यायचं होतं, चल बस स्टँडला चहा पिऊ म्हणले. आणि मग त्या गर्द्यातून पुढं काढायचं होतं. हे चॉपदार आणि त्या मागं कीर्तनकार आणि हे पुढं लेडीज 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 जागा करायला. एक जणाला धक्का लागला, ते सीटावर पडला. हे म्हणला तोही लेडीज आणि आमच्या काय घोडीच आहेत का म्हणलं. धक्के मारायला ढकलास म्हणे तुला काय अक्कल आहे का. लोकांच्या शिव्या खातो, लोकांचे बोलणे खातो, पण पत्नीला त्या ठिकाणी जागा करतो. याचाच अर्थ श्रम करत नाही का. श्रम करतो, परंतु त्या श्रमाला काही फळ मिळत नाही. विठ्ठल पांचट काम संसारात. 60-70 वर्षाचं म्हातार होतं, असं कडक होतं महाराज, वजनदार म्हातार. आणि त्या म्हाताऱ्याचं दुर्पद होतं त्याच्यात. जसं ते बालकिरीला एकच दुर्पद नाही का, माझी वाणी तुझी, तसं त्या म्हाताऱ्याचं दुर्पदच होतं. अरे मी ह्या म्हणून बरं आहे, मी मेल्यावर कळन तुम्हाला. बहुधा असं बरेच म्हाताऱ्याचं दुर्पद असतं बरं का. अरे पोरं मी हे तोवर बरं आहे तुमचं, मी मेल्यावर कळन तुम्हाला. ते 70-80 वर्षाचं म्हातारं कवा बी असं सनपट होतं महाराज. आणि पोराकडून काही चुकलं की पोरा मस्काड फोडी. थांबा पोरा, मी म्हणून बरं आहे, मी मेल्यावर कळन तुम्हाला. असं तापायचं महाराज. ते एके दिवशी खळं भरायला गेले वावरात, ज्वारीचं खळं झालेलं नेमकं. आणि लहान पोरगं मोठं पोरगं घेतलं, म्हाताऱ्याने फटका काढा असं पालता घातला, खेटर काढून ठेवले, आचे कोचे खवले, असं टोपलं घेऊन म्हातारं ते ज्वारी टाकू लागलं पोत्यात. दोन्ही पोरांनी दोन्ही कोण धरली, 1, 2, 3 लाभरे बरक तरी त्यानं ते मोजायला सुरुवात केली. आणि पोतं असं गळवट आलं भरायला, आणि शेवटचं टोपलं टाकणं लहान्या पोराकडून ते पोत निष्ठनं सरी ज्वारी बडबडत सांग. पोरग ते टोपलंच उगारलं म्हाताऱ्यानं. आकाले का तुला मूर्खा, एवढी मोठी ज्वारी पुन्हा भरायची का आता. मी हे म्हणून बरं आहे, मी मेल्यावर कळन तुम्हाला. आता ते पोरग तेच होतं ना. जरा थांबून म्हणलं बाबा का तू मरच बरं, रोज तू तेच रोज तू मरच. आणि पोरग माघारी बोलल्यामुळे ते म्हाताऱ्याला लईच राग आला. मला माघारी बोलतो, हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी केलं, तुमच्यामुळे मी लोकांचे बांध कोरले. म्हातारं म्हणलं मला माघारी बोलतो, मला नाही राहायचं आता, इथं नाही राहत आता, कोण्या सप्त्याला जातो, हिण्याचा पारा घेतो, मला नाही जमत आता. असं बोललेलो म्हातारं ते राग झट दिलं फेकून. महाराज पटका घातला नाही, बुटड तिथंच म्हातारं तसंच राग निघाल. घराकडे थैली घ्यायला कपडे घेतो म्हणून कोण्या हिण्याच्या पाऱ्याला जातो, सप्त्याला जातो. राग म्हातारं गेल्यावर हे लहान पोरग मोठ्या पोराला म्हणतो दादा अवघडच झालं, उगच बोललो बाबाला, पश्चाताप झाला त्याला, उगच बोललो बाबाला. मोठा म्हणला तुला माहित नाही का बाबा स्वभाव, कशाला बोललास तू, तुला माहित नाही का बाबा तर आपल्यावर कोणालाच ऐकत नाही, म्हातारी सोडू. काय झालं बाबा दबतच नाहीत म्हणले कोणाला. म्हणले आता काय करू दादा, जाऊ दे, बोलून तर फसलो. एक काम कर म्हणले, म्हातारं रागाच्या भरात असं लांबून गेलेलं आहे, म्हाताऱ्यानं असं लांबून घेर घेतला रागा, तू असं मधून जाय शॉर्टकट आणि म्हातारीच्या कानावर ही गोष्ट घाल म्हणली. म्हातारीच्या कानावर म्हणजे हो गड्या दादा जमतं. म्हातारा असं लांबून गेलं लागलं असं. आणि म्हाताऱ्या माणसाचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्ही, म्हातारे माणूस किती सरळ चाललेलं दिसलं ना तरी ते वाळूच चालले आणि जागच्या जागेवरच असतं. ते किती खणं चलणंच होत नाही, जागच्या जागेवर म्हातारं खणं जोऱ्यात म्हातारं आरडतच जाऊ लागलं. महाराज कशासाठी करायचं, कोणासाठी करायचं, काय उपयोग झाला करून, इण्याचा पहाराच घेतो, जोरात बोलू लागला. तर हे पोरग गेलं पळतच. आणि म्हातारी ती भाकरी करीत होती, जुनी म्हातारी, एवढं मोठं कपाळावर कुकू, बांगड्या, चोळी, लोगडं, मस्तपैकी म्हातारी. महाराज काटोटीला दोन्ही कोण दोन असे अंगठी लावले, भाकर अशी करू लागली. आणि भाकर करता करता म्हातारी हरिपाठ म्हणू लागली. आणि ते भाकरीचं तेवढं चालून तेवढ्यात पोरग पळतच चाललं. बाई बाबा गेले म्हणले की म्हातारी भोगीच गेले काय बापा, उद्या मकर संक्रांत. त्या मला लगेच नाही गेले, मग रसून गेले. ती म्हणले असं म्हणणं मेल्या. मला वाटलं आता उद्या मला वाण देता येत नाही का, काय काढून काही म्हणतो. काय झालं
रुसून गेले बाबा. आणि मग ती म्हातारी म्हणली रुसून जायला तू का काही बोललास का काय बाप्पा त्याला कोणाला त्याला लय गोड असतं काय असंच असतंय. मग बाई तुला माहित नाही का बाबा स्वभाव का बाबी आपलं मी म्हणून बरं मी मेल्यावर कळन. आणि मी म्हणलो मग तुम्ही मराच बरं कुठे म्हणले म्हातार म्हणले घरीच यायले मग थैली घ्यायला. म्हातारी अशी वाट्यावर जाऊन उभी राहिली तशीच भाकरीने हात भरलेले आणि तो म्हातार खनो 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 आणि म्हातारी अशी गुडघ्यावर हात देऊन म्हाताऱ्याकडे बघू लागली राग राग. मला नाही राहायचं कुठं जातो इण्याचा पारा घेतो मला माघारी बोललं रगील पोट्ट झालं असं म्हातारं बोलता बोलता म्हातारीकडे पुढं पाहिलं म्हातारी दिसली हँड ब्रेक मारली आणि म्हातारं जाग्यावरच असं एक नाही दोन नाही. आणि मग म्हातारी काय काय ए तू बोल नको रे म्हणले तुला काय कळतं मला पोरग माघारी बोललं मला नाही राहायचं आता इण्याचा पारा घ्यायचा. ते म्हणले इण्याचा पारा होय आता होय करून करून भागले आणि देवपूजाला लागले वा माग जेच माग गेलं खळच भरायला लागलो विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून प्रत्येक संतानं संसार केला नाही असं नाही. तुकोबारायनं आमच्या प्रपंच रचना सर्व भोगली आणि मग त्यागली अगोदर भोगली आणि मग त्यागली. कशामुळं त्यांना माहित होतं याच्यात काही तथ्य नाही किती श्रम केला तरी फळ मिळत नाही. म्हणून आमच्या बाबांना सुंदर व्याख्या करावी तुम्ही परमार्थ संसारात रात्रंदिवस श्रम करा तुम्हाला फळ मिळणार नाही आणि परमार्थमध्ये तुम्ही एकदाच हरिपाठाला जाऊन बसा परमार्थ तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अगोदर प्रपंचही केला पण प्रपंचात काही फळ मिळेना आणि म्हणून तुकोबाराने परमार्थ केला. आणि परमार्थ करत असताना सुद्धा तुम्हाला सांगतो नरदेह हे आपल्याला मिळालेले एक भांडवल आहे भांडवल बरं का. आणि व्यवहार असं सांगतो की व्यवहार कोणताही करताना जर त्या व्यवहारात काही लाभ मिळत असेल तर तो व्यवहार नाही तर तो व्यवहार आहे का तो का म्हणे ही लाभ ज्याच्यात लाभ होईल तो व्यापार नाही तर व्यापार केला आणि घाटा करून बसला त्याला काय व्यापार म्हणता का महाराज. म्हणून भांडवल तसं तो महामला नरदेह होय हे भांडवल मिळालं आणि या नरदेहा रूपी भांडवलानं जर आपण परमार्थ केला आणि परमार्थ करत करत नर करणी करे सो नर का नारायण होय. जर या नरदेहानं माणूस जर देव झाला तर समजायचं लाभ झाला लाभ झाला. एक वर्ग. दुसरा वर्ग असा आहे नाही लाभ करता आला तर ठीक आहे पण बापानं जे आपल्याला मुद्दल दिली ना त्या मुद्दलाला तो हात घालीत नाही बरं. मुद्दल जशाला तशी टिकितो त्याला धक्काच नाही. आणि एक वर्ग असा आहे की 1 रुपया वरी तर कमीतच नाही पण मुद्दलाला सुद्धा धक्का लावून मुद्दल खाऊन मोकळा होऊन बसतो. आणि म्हणून नरदेह मिळाला नरदेहानं आपण देव झालो समजायचा लाभ झाला. नरदेह जशाला तसं निदान माणूस राहिलो समजायचं मुद्दल जशाला तशी. आणि मनुष्य जन्म मिळून जर ढोरासारखं आपण वागत असलो एशम न विद्या न तपो न दानम न चापी शीलम न गुणो न धर्म हे मृत्यू लोकी भूमी भारभूता मनुष्य रूपे न मृगाशरंती. रूप मनुष्याचं पण वागणं मात्र मृगाचं पशुपक्षाची सारखं वागतो समजायचं. यानं भांडवल तर घातलं पण यानं
विचारता जन्मा येऊनी काय केले तो मुद्दल गमाविले. मुद्दलच गमावलं ना महाराज तुम्ही. आम्ही कंती ते न करा होणे गाढव पुत्रा. माणसानं निदान नाही देव होता आलं होऊ नये, खाली तरी जाऊ नये, माणूस तरी राहावं. देवान माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, देवान माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं. पापच पिढ्या सार साठवलं माणसा, आता तरी माणसात हे माणसा. अरे आता तरी माणसात ये ना विठ्ठल भांडवलानं काय केलं असतं आपण माणसात येऊ. तर या देहरूपी भांडवलाने श्रम करा, पण ते श्रम कुठं करा, संसारात न करता परमार्थामध्ये करा. म्हणून पहा तुम्ही परमार्थात केलेलं श्रम हे नक्की फळ देते बरं का. आता यांनी एवढा खर्च करून, या तरुण मंडळीने आमच्या कृष्णा भाऊ यांनी एवढा खर्च केला, हे म्हणून त्यांचं वस्तुस्थिती नाही, पण इथं केलेला खर्च, परमार्थात केलेला खर्च नक्की त्यांचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही, नक्की फळ देईल. आणि एवढाच खर्च जर व्यवहारात दुसरीकडे कशात कुटानेत केला असता तर ते फळ देईल का? नाही देणार ना. शास्त्र असं सांगतं, शास्त्रानं सांगितलेलं कर्म जर माणसानं केलं तर नक्की पुण्य मिळतं, आणि शास्त्र बाह्य कर्म केलं तर पुण्य मिळेलच म्हणून सांगता येत नाही. एकदा पंढरपूरला काही मित्र गेले गावातले समजे मित्रमंडळी, चला म्हणले पंढरपूरला जाऊ. आणि मग ते नादनवात गेले. तिथं गेल्याबरोबर मग ते कीर्तनात चालू होतं, येते एक शीत दिदल्या अन्न, कोटी कुळाचे होय उदर, कोटी यज्ञ केली पूर्ण, ऐसे मैमान या तीर्थाचे, धन्य धन्य पुंडलिक. तीर्थाचं महिमान सांगू लागले महाराज. आणि या तरुणांना ऐकलं, येते एक शीत दिदल्या अन्न, वा वा म्हणले. इथं दान दिल्यावर काय होतं, पुण्य वाढतं. आणि मग प्रत्येक जण त्या पद्धतीने ते कीर्तन ऐकलं निघून गेले. पण त्याच्यातलं लय चिकट होतं महाराज, असं उष्ट्या हातानं कावळं हानीत नव्हतं, एवढं चिकट. त्यानं कीर्तन एवढं ऐकलं, असं वाटलं यांना हे दान तरी का रुपया दान केला नाही. गेला आंघोळीला आणि कोणतरी खिसा मारला त्याचा, 500ची नोटच गेली. आणि हात घालायला मदत गेलं तर हात असा बाहेरच निघला त्याचा. अरे बाबू म्हणला खिसा मारला कोणीतरी. मग त्यानं असं ठरवलं, म्हणलं आता अवघड झालं की नाही, आता रूमवर जाऊन पोरायला आपल्या मित्राला सांगावं खिसा मारला, चोट्ट्यानं 500 रुपये चोरले, हसतील मला, म्हणतील बरं झालं तू त्याच गुन्हाचा आहे, खिसाच मारायला पाहिजे. म्हणले त्याला सांगणं नको आणि उगा आपलं नाव ठेवून घेणं नको म्हणला. मग गेला, पण ते दम निघाय ना. ते पोरायला म्हणला 500 रुपये आपण दान दिले म्हणले. अरे बापरे, दान दिले? हो म्हणले कुठं? अन्नदान चालू होतं, देऊन टाकले. बाकीचे म्हणले पण कस काय बाबा, कीर्तनात नाही ऐकलं का, येते कशी तो दिदल्या. आणि मग ते मला उपरती झाली म्हणले आणि देऊन टाकले दान. समजा पोराला पटलं, पण त्याच्या संगचं जे होतं का रोज राहणार लंगोटिया, त्याला पटायच नाही. त्यानं असं एकांतात घेतलं, म्हणला तर माईची शपथ खरं सांगतो दान दिले, तू कोणा रुपये देत नाहीस, तू काय लायकी मला माहित नाही का, आणि खरं सांग बरं. मला अरे खरं सांगतो, गुह्यम आकृती आणि गुह्यम पुच्छित याला शास्त्रात म्हणतात बरं का. माणूस असं खरं सांग म्हणल्यावर मग माणूस असा अंतकरणातला भाव मित्रापाशी सांगत असतो, पा तू माझा मित्र आहे म्हणून तुला सांगतो. अरे कशाचं म्हणलं दान, कशाचं धर्म, खिसा मारला. आणि मग खिसा मारला तू तर म्हणलं दान, म्हणलं तेवढंच आपलं पुण्य. विठ्ठल लागन का म्हणल्यामुळं पुण्य लागेल का? नाही लागणार महाराज. तोंडानं म्हणला म्हणून पुण्य लागणार नाही. कारण त्यानं जर खरंच दान दिलं असतं, परमार्थातला श्रम, परंतु त्याचा खिसा मारला, संसारातला श्रम. आणि म्हणून संसारात तुम्ही किती श्रम करा फळ मिळणार नाही, पण परमार्थातला श्रम करा, फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय सांगतात, आम्ही परमार्थामध्ये श्रम केला आणि एकटा दुखता 10%, 20%, 50% असं नाही, अवघाचे अवघा आमचा श्रम फळाला आला. ही गोष्ट महाराज शेवट
वा. अशा म्हणल्यावर श्रम केलेला आपला बी फुकट जायचंच नाही मला. एवढे गुणवान एवढे सुंदर वा. आणि एवढा विशेष पर्वणी बरं का आज. आज आता सुंदर चाल सुंदर झाली सुरुवात आरंभ सुंदर झाला. मारवा सोनी मिक्स मारवा 2 राग होते का. आज हा भोगी पाहिजे होता कारण आज भोगी विठ्ठल. मला वाटलं हा भोगी राग म्हणते ना भोगी ना मग 3 झाले असते ठीक आहे. मधल्या चालीला म्हणा कोणतरी भोग हा विठ्ठल आम्ही श्रम केला आणि अवघा तो फळाला आलेला आहे बरं का. परमार्थातला श्रम वाया जात नाही महाराज. परमार्थ तुम्ही सभागती करा. पहा आपण नेहमी परमान म्हणतो वेशागणिका ती सत्य लोकांनी. वेशागणिका सत्य लोकाला वेशा असून कसं काय सत्य लोकाला नेली. वेशा त्याने व्यवसाय केला सत्य लोकाला कसं काय नेली. तिच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड जर आपण पाहिलं तर एका ऋषीच्या आश्रमात सेवा करण्यासाठी होती. 5 वर्षाची मुलगी आणि 5 वर्षाचा आयुष्य असताना आई वडिलांना दान करून टाकली आश्रमात. आणि मग ती लहानपणापासून ऋषीची सेवा करायची. सेवा करता 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 60 70 80 वर्षाचं वय झालं तिचं. आणि पतिवर्ते आले वार्धक्य जैसे ज्ञानोबा वर्णन करतात. पतिवर्ता बाई असावी आणि तिला म्हातारपण यावं. एवढी सुंदर दिसती महाराज म्हातारपणा. पतिवर्ते आले वार्धक्य जैसे. वार्धक्य आले पतिवर्ते असं रिटर्न जाता येत नाही. म्हातारी झाल्यावर कधी म्हणले आता मला पतिवर्ता आता नाही जमायचं. पहिल्यापासून अभ्यास. 5 वर्षाची मुलगी होती सेवा ऋषीची करायची. दररोज सेवा करता 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 80 वर्षाचं वय झालं. आणि वय झाल्याच्या नंतर मग तिचं दुखू लागलं. आजारी पडली ती. आजारी पडल्याच्या नंतर म्हणले विलास झाला पाहिजे. मग जुन्या काळात वैद्य लोक राहायचे. ते नाडी परीक्षण वगैरे करायचे आणि औषध देऊन टाकायचे. वैद्य बोलवला निरसन करण्यासाठी. त्यांनी असा हात धरला म्हातारीचा काय दुखतो म्हणून. तेवढाच पुरुषाचा स्पर्श महाराज. 5 वर्षापासून पुरुषाचा स्पर्शच माहित नाही. ब्रह्मचर्य जीवन विलास करण्याच्या उद्देशानं त्या वैद्यानं असा हात धरला नाडी परीक्षण करण्यासाठी. आणि म्हातारीच्या मनात आलं असा असतो का पुरुषाचा स्पर्श. आणि तेवढ्यात जीव गेला. जीव गेला बरं का. मग अंतःकरणात वासना राहिली. आता शास्त्र काय सांगतं जन्म घेणे लागे वासने वासनेचे संगी. वासना जशी होईल तसा जन्म घ्यावा लागतो. काही लोक म्हणतील महाराज सर्वसाधारण माणसं जाऊ द्या पण तप केल्याच्या नंतर सुद्धा त्याला वासना त्याची जर झाली तर वा वा. अंतकाळात वासनेची संगती प्राप्त झाली तरी तपोबळी. किती तप करू द्या त्यालाही त्या ठिकाणी जन्माला जावंच लागतं. मग जडभरत राजा हारणी गरबा गेला गाला तो घातला वासने अनेक इतिहास पाहतो. आणि मग कितीही मोठा माणूस असला वासना त्याची जशी होईल तसं त्याला जन्म घ्यावा लागतं. म्हणून तर सांगितलं शास्त्रानं वासना वढाळ काय वासना वढाळ वासना वढाळ वासना वढाळ
संगे नको जाऊ पाहत्या रावणा कैसे झाले. रावणाचं कसं आता सर्वांना बरं रावणाचं जाऊ द्या हो. नारदाला सुद्धा वासना झाली. भगवंताच्या 16,108 बायका पाहिल्या आणि नारदाला वासना झाली. आपल्याला सुद्धा एखादी पाहिजे राव, एखादी तरी. बरं म्हणले कुठं मनात आलं त्याच्या, म्हणले इकडं तिकडं पाहण्यापेक्षा 16,108 एवढ्या काय करते याला, एखादी दिली तर बिघडन का. म्हणले गेले ना भगवान परमात्म्याकडे, म्हणले देवा, म्हणले काय आपल्याला लग्न करायचं वा बस काय काय ना, म्हणले आपल्याला लग्नच करायचं. ठीक आहे म्हणले. मग कुठं जायचं, म्हणले ठेपा द्यावा लागेल पाहुण्याला. म्हणले काय ठेपा द्यायचा, तुमच्यातली द्या ना एखादी 16,108 तुम्हाला. भगवान परमात्मा म्हणले बरं 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 काय अडचण नाही. म्हणले माझीच घ्या, पण ज्या घरी मी नाही ती तुम्हाला. सुंदर कथा भाग आलेला मला. मग ठीक आहे म्हणले. मग नारदाने विचार केला, हे नाही असं एखादं घर म्हणल्यावर हे काय असून 2-4 घरी राहील. 10, 12, 5, 25, 100, 200, 1000, 2000, 5000, 10,000, 16,000 आहेत ना, एखाद्या तरी घरी धरतोच म्हणला. आणि मग नारदानं जेव्हा स्कूटी काढली महाराज, एवढ्या घरी जायचं म्हणलं, पायी जायचं. या घरी त्या घरी, या घरी त्या घरी जाऊ लागलं. कोण्या घरी मंजनच घासतो, कोण्या घरी कोलगेटच घेतलेलं, कोण्या घरी राम राम या चहा घ्यायला नारदा चालू महाराज. प्रत्येक घरोघरी नारद मुनीच्या अगोदर भगवान परमात्मा हजरच. आमचे निळोबराय वर्णन करतात. भोगोनी अंगना बाळ ब्रह्मचारी, भोगोनी अंगना बाळ ब्रह्मचारी, एकला जेते ते 16 आम्हा तुम्हा भोगोनी आलिप्त मुरारी, आम्हा तुम्हा भोगोनी आलिप्त मुरारी, ते 16 सहस्र घरी एकटाच. मला विषयांतर करायचं नाही, पण नारदाला सुद्धा वासना झाली. वासना म्हणून वासना ही वडाळ गाय सांगितली, आणि म्हणून त्या म्हातारीला वासना झाली. आणि हात धरल्याबरोबर मनात तिच्या आलं, असा असतो का पुरुषाचा स्पर्श, मेली. आणि पुढच्या जन्मात तिला वेश्या व्हावं लागलं. आणि मग वेश्या झाल्याच्या नंतर नाथ महाराज वर्णन करतात, दरवाज्यात अंग बसायची आणि वाट पाहायची महाराज. एका ते पावनी मारी खडे, एका ते म्हणे तू इकडे. नाथबाबा वर्णन करतात महाराज. पानाची विडी खाऊ लागली, लोकांना पानाची विडी द्यायची, खडे मारायची, आणि आपल्याकडे कोणतरी यावं, आपल्याला कोणतरी आकर्षण व्हावं, आपलं कोणतरी कौतुक करावं. पण एक गिराईक असं आलं महाराज, तिकडून संत आले आणि त्यांनी काही लक्ष दिलं नाही, पाहायच ना. अनेक प्रकारचे नखरे वेगळे वेगळे केले, पण ते पाहायला तयार नाही. आणि मग तिला पश्चाताप झाला, अरे ज्याच्यासाठी आपण एवढी मेकअप करून बसलो, एवढे राख रांगोळी करतोय, पण तो माणूस आपल्याकडे पाहतच नाही. याच्यापेक्षा जर आपण देवाकडे पाहिलं तर तिच्या उपरती झाली, उपरती झाली. देवासाठी जीवन जगायचंय, आणि म्हणून देवासाठी घेऊन जोग तिच्या जीवनातलं सर्व भोगाचा त्याग केला. आणि भगवान परमात्म्याचं वर्णन केलं, भजन करायला लागली. राघवा 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 असं भजन केल्याबरोबर गणिकेचा
पत्नाने आला. आता वास्तविक पाहता इथं पोपटाला राघवा म्हणलेले बरं का, हे वेगळे वेगळे वेश आहेत दोन. शंका अशी पहा तुम्ही, दशरथ राजा राम राम म्हणला की नाही? दशरथ राजा मरताना काय म्हणला? राम राम राम, आणि जीव सोडला. तरी पत्ना नेला दशरथ. आणि ती जी गणिका होती तिच्या पोपटाचं नाव होतं. पोपट मरू लागला, तिचं मरताना पोपटाचा जीव अडकाला. त्याला मिरची कोण खाऊ घाली, त्याचं पाणी कोण पाजशील, आणि मरताना म्हणले राघवा राघवा त्या पोपटाला. आणि जीव गेला, तिला वरी नेलं सत्य लोक. तुका मनी सुका पारण. कशामुळं? तर आमच्या जीवनात मिळालेला केलेला आम्ही श्रम तो आम्हाला फळाला आला. ठीक आहे म्हणले महाराज, तुम्ही श्रम केला, फळाला आला, फळाला आला. नेमकं तुमच्या जीवनात कोणतं फळ असं मिळालं? महाराजांनी सांगितलं दुर्मिळ असणारी संतांची भेट. आणि आमच्या पोटात आवड होती संतांच्या भेटीची, आणि योगायोगानं आम्हाला भाग्यानं त्या संतांची संत भेटी. महाराज सांगतात भाग्यानं आम्हाला संतांची भेट होते. संतांची भेट होण्यासाठी भाग्यच लागतं, दुसरं काहीच लागत नाही. पहा, एखाद वेळेस देव भेटण्यासाठी तुम्हाला योग याग करता येतं, पण संत भेटण्यासाठी योग याग करता येतं का? नाही. योग याग तपे गोविंद पै भेटे, गोविंद पै भेटे, साधून भेटे भाग्य विन. महाराज साधू भेटण्यासाठी भाग्यच लागतं. भाग्याचा उदय म्हणून भाग्य उदयाला आलो की संतांची भेट होती, म्हणून भाग्य झाली संत भेटी. पण आणखीन ऐका, आवडी पोटी होती. माणसाच्या आवडीचं असावं आणि ती भेटावं भाग्याने.
आहे की नाही. असं उदाहरणार्थ जसं काय आता आज बाजरीची भाकर असावी, तीळ लावलेली असावी आणि पुन्हा मिसळीची भाजी असावी, आहे की नाही. त्याचं तोंडी लावायला कांदा असावा, तोंडाला पाणी येऊ देऊ नका, आहे की नाही. मस्त पैकी ठेसा असावा, हा फोड असावी, त्याला तोंडी लावायला पुन्हा मेथीची भाजी असावी, कवळी लस, आहे की नाही. हे काय आवडीचं झालं की नाही. आवड पोटात प्रत्येकाला आवडतं की नाही, प्रत्येकाला आवडतं. आणि आवडावं, चांगली भूक लागावं आणि कीर्तन संपल्यावर जेवायला गेल्यावर हेच आयटम असावं, म्हणजे आवडी पोटी होती, भाग्य झाली संत भेटी. पोटात आवड आहे आणि नेमकं पुढं तेच आलं. याच्यापेक्षा आणखीन कोणता लाभ पाहिजे, म्हणून लाभे लाभे जीव झाला दर्शने. संतांच्या दर्शनानं जीव आता तृप्त झालेला आहे. याच्यापेक्षा दुसऱ्या जीवनात लाभ नको ना. आमची आवडच होती महाराज, आमची आवड संत समागम अनिक त्या नाम विठोबाचे. महाराज आमची आवड, आम्हाला दुसरं काहीच आवडत नाही. म्हणून तर वेळोवेळी महाराज म्हणतात अखंड जया तुझी, मज देतयाची संगती मग मी कमळापती. संत संग देई, संत संग देई अनिक परवाई घालून. आम्हाला संत संग दे, कारण आमची आवड आहे आणि म्हणून भाग्यानं ते मिळालं महाराज. आवडी पोटी होती ते, म्हणून लाभे लाभ नावला. हे आमच्या जीवनातला लाभ दुप्पट दुप्पट मिळत गेला. आणि म्हणून तर सांगतो ना की परमार्थात आम्ही श्रम केला, अवघा फळाला आला. भाग्यानं संतांची भेट झाली, पोटात आवडी होती, म्हणून तर आमच्या जीवनात लाभ हे लाभ दुनावला. आणि म्हणून तर जगापेक्षा आम्ही उच्च स्थानावर गेलो.
बेस द्या बेस वाढवा जा
काय बोली बोलावी लाभे लाभ दुनावला जीव झाला दुरुषणे म्हणून आम्ही या सर्व लोकांपेक्षा आमची वेगळी भूमिका आहे म्हणून या देशाच्या व्यतिरिक्त आम्ही जीवन जगतोय म्हणून आम्ही देशाच्या ऊर झालो अशी अवस्था या ठिकाणी तुकोबराय सांगतात. म्हणून परिवर्तन हे प्रत्येकाला व्हावंच वाटतं. बालवाडीतल्या विद्यार्थ्याला पहिलीच आवडतं, पहिलीतल्याला दुसरीत, दुसरीतल्याला तिसरीत. परिवर्तन हा प्रकृतीचा नियम आहे. परंतु ते परिवर्तन तिकडे न होता परमार्थामध्ये जर झालं तर माणसाचं भाग्य त्या ठिकाणी फळाला येतं. आणि म्हणून या समस्त ग्रामस्थ मंडळीचं भाग्य आहे की गेली अनेक वर्षापासून ही गुरुजींची सेवा आपण करतोय. याच्यापेक्षा कोणतं भाग्य पाहिजे? लाभे लाभ दुनावला. संतांची सेवा ही भाग्यानंच घडते. किती तुम्ही ठरवा सेवा करायची ठरत नाही, पण जर तुमच्या भाग्यान जर सेवा असेल तर ती घडल्याशिवाय राहत नाही. म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळी तरुण मंडळीचं या ठिकाणी भाग्य हे आपल्याला ब्रह्मीभूत कीर्तन केसरी गुरुवर्य गुरुनाम गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या पुण्यस्मरणाची सेवा आपल्याकडून घडत राहते आणि अशीच घडत राहू ही माऊलीच्या चरणी प्रार्थना करून झालेली कीर्तनरूपी सेवा गुरुजींच्या चरणी गुरुवर्य वैराग्यमूर्ती वैकुंठवासी जयराम बाबा भोसले आळंदीकर यांच्या चरणी भारतीदास साहेबराव दादा कोठाळकर यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. तुकाराम.